केळकर काय सांगता ढंगरत्न पुरस्कार सोहळ्याला तुमची उपस्थिती आहे काय सांगता? धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या प्रकारचे उपक्रम राबवले जातात की खऱ्या अर्थाने समाजामधल्या लोकांना प्रोत्साहन देणं, योजना बनवणं, ज्या प्रलंबित त्यांची जी काही कामं आहेत, विषय आहेत त्या पूर्ण करणं, सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं, असे निरनिराळे काम गेली 12-13 वर्षापासून हे प्रतिष्ठान घेत आहे. आणि आज जवळजवळ 11 लोकांना धनगर रत्न पुरस्कार देण्यात आला अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने. आणि त्या विविध क्षेत्रामधली ही सगळी मंडळी कर्तृत्ववान आहेत की ज्यांनी खरंच फार मोठं कार्य हे आपल्या आपल्या क्षेत्रात केलं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते प्रतिष्ठान करतंय. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्याला देखील, कारण की या शहरामध्ये देखील अहिल्यादेवींनी तर फार मोठं महान काम केलेलं आहे या देशामध्ये आणि त्यांचं स्मरण राहावं म्हणून निरनिराळ्या ठिकाणी जे पाठपुरावा करून धनगर प्रतिष्ठान काम करत आहे. मग पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव घाटाला देणं, त्यांचे जे स्मारक आहे त्यांचं सुशोभीकरण करणं, तर त्याच्याकरता त्यांच्याबरोबर मी देखील त्यांच्या पाठीशी आहे. आणि योग्य वेळेला माझा आमदार निधी देखील त्यांच्या या कार्याला मी देणार आहे. कारण की अशा प्रकारचं काम जे आहे ते समाजामध्ये आवश्यक आहे. त्यांना या कामाबद्दल देखील मी शुभेच्छा देतो.